हा दादा काय म्हणतो की अगं ताई, संगीता ताईवर तू काही बोलूच नको कारण तुझा अभ्यास कमी आहे. खरंच दादा, माझा अभ्यास खूप कमी आहे बरं का, खरंच खूप कमी आहे. कारण कसं आहे ना, मी लाईकसाठी जगाला कधीच शरीर मोजून दाखवत नाही. अडाणी आहे शेवटी रे, संस्कृती जपते ना. खरंच माझा अभ्यास कमी आहे तुझ्या संगीताताईपेक्षा. कारण तुला माहीत नसलं तर एक गंमत सांगते. तुझ्या संगीताताईचा अभ्यास एवढा आहे ना की 50 लाईक झाले की मी माझी कंबर मोजून दाखवते. 34 का, हां 38 म्हणजे 34. आणि 100 लाईक पूर्ण झाली की छाती मोजते. 200 लाईक झाले की नरडन. 500 लाईक तर पडलेस आणि काय काय मोजायचं हे सांगू बी शकत नाही बरं का. खरंच दादा, माझा अभ्यास कमी आहे कारण मी काही शरीर लाईकसाठी मोजून दाखवत नाही. खरंच दादा, माझा अभ्यास कमी आहे रे, कारण मी माझ्या मराठा समाजाच्या विरोधात बोलूच शकत नाही का, माझा अभ्यास कमी आहे. पण तुझ्या संगीताताईचा अभ्यास जास्त आहे म्हणून तुझी संगीताताई काय म्हणली होती माहिती आहे का, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जे लोक आलेत ना, ती लोक बुधवार पेठेत बघितलीत. आता असा कुठला अभ्यास करायला तुझी संगीताताई बुधवार पेठेत गेलती ही मलाच कळलं नाही. कारण आम्हाला तर बुधवार पेठेत लोक दिसली नाहीत का, तर आम्ही बुधवार पेठेकडे गेलोच नव्हतो. त्यामुळं आमच्या मराठा समाजाचे लोक बुधवार पेठेत गेलेत हे आम्हाला दिसलं नाही. पण तुझ्या संगीताताईचा अभ्यास इतका आहे की तिला बुधवार पेठेत सुद्धा सगळे मराठा समाजाचे लोक दिसले. खरंच तुझ्या संगीताताईचा अभ्यास खूप आहे आणि माझा कमी आहे आणि मला गर्व पण आहे. अरे एवढंच नाही, प्रत्येक मराठा समाजाचे लोक जेवढे जरांगे पाटलांच्या सोबत आंदोलनाला आलते ना, तेवढ्या सगळ्या लोकांच्या घरी तुझी संगीताताई अभ्यास करायला गेलती. म्हणून तर तिला कळलं. ते लोक इकडं आंदोलनाला आले की ते लोकांच्या बायकांकडे दुसरे लोक जातात असं मी नाही बरं का. तुझी अभ्यास करणारी संगीताताई म्हणली. आणि त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकला की मराठा समाजाला हिनं असं बोलली म्हणून. का? मी माझ्या समाजाशी एकनिष्ठ आहे कारण माझा अभ्यास कमी आहे आणि मला त्याच्यावर गर्व आहे. परत एकदा सांगते, एवढंच नाही बाबा, एखाद्या बाईला जर तुझ्या संगीताताई सोशल मीडियावर जरांगे पाटलांविषयी बोलत असताना एखाद्या बाईनं जर तिला वैचारिकरित्या वादात विरोध केला ना, तर तुझ्या संगीताताईनं एवढा अभ्यास केलेला आहे ना, तुझी संगीताताई त्या बाईच्या चारित्र्याला डायरेक्ट डाग लावते, चारित्र्यावर शिंतोडे उडवते. आणि काय सांगते माहित आहे का, की त्या बाईचे बाहेर असे लपडे होते म्हणून तिला 2 ठिकाणावरून कामावरून काढलं. खरंच तुझ्या संगीताताईचा खूप अभ्यास आहे बरं का. आणि जेव्हा मग त्या बाईनं तिला ओपन चॅलेंज दिलं की तुझ्या आईपाशी जर तुझा बापच आला असेल तुझ्या वेळेला तर कोणत्या हॉस्पिटलमधून कामावरून काढलं त्याचे जरा पुरावे दे. आणि एवढंच नाही, परत काय सांगितलं, तिला अभ्यास खूप आहे ना म्हणून नंबर व्हायरल होता. काय म्हणली की मला एक जणानं फोन केला आणि फोनवर सांगितलं की 2 ठिकाणी हॉस्पिटलमधून काढलं. मग जेव्हा तिला पुरावे मागितले आणि ती सांगत असताना पुन्हा आणखीन काय म्हणली, अभ्यास जास्त होता. म्हणली माझ्याकडे ती व्यक्ती सांगतानाचं कॉल रेकॉर्डिंग आहे, पण तो व्यक्ती असं म्हणला की ताई माझं कॉल रेकॉर्डिंग वाजवू नका कारण ती बाई भांडेल. हे तो अभ्यासू असतो ना, एखाद्या बाईच्या चारित्र्याला डाग लावणे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा त्या बाईनं तिला ओपन चॅलेंज दिलं की जर माझं खरंच मला हॉस्पिटलमधून 2 ठिकाणाहून काढलं तर त्या हॉस्पिटलचे नावं सांग जगासमोर आणि तू जे रेकॉर्डिंग आहे म्हणतीस ती रेकॉर्डिंग वाजव जर तुला खरंच एका बापानं काढलं असेल तर. मग मात्र तुझ्या संगीताताईचा एवढा अभ्यास आहे, पुन्हा लागली ना फिरवा फिरवी करायला. आता आधी शान खाल्लं की माझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे म्हणून, पण पुन्हा काय म्हणली की मला व्हॉट्सअपला त्याचा कॉल आलता. आता ही एवढी बावळट बाई की हिला माहीत नाही की व्हॉट्सअप कॉलचं रेकॉर्डिंग कधी होतं नाही, हेही माहीत नव्हतं. कारण तुझ्या संगीताताईचा अभ्यास खूप आहे ना, त्यामुळं मग तिला फिरवा फिरवी करायला जमतं. तसं कसं आहे ना रे दादू, मला फिरवा फिरवी बी करायला जमत नाही. एकदा माझ्या तोंडातून शब्द गेला ना तो परफेक्ट गेला, तो गेलाच. आणि एखाद्या वेळा जर मला वाटलं ना की अरे आपल्याकडून चुकीचा शब्द गेला आणि ह्यामुळं समाजाचं मन दुखवलं तर मी त्या गोष्टीला हात जोडून माफीसुद्धा मागू शकते. कारण मी स्वाभिमानी आहे रे, स्वाभिमानी आहे. शरीर दाखवून लाईक कमवणारीतली मी नाही. का? खरंच माझा अभ्यास कमी आहे. माझ्याकडं संस्कार आणि संस्कृती जपायचं हे तत्व आहे. अभ्यास फिक्स कमीच आहे.
पण तुझ्या संगीताताईचा अभ्यास खूप आहे. कुणावर तरी आरोप करायचे. पुन्हा वेळोवेळी तुझी संगीताताई काय सांगत होती की ह्या जरा नंगेची SIT चौकशी करा, जरा नंगेची SIT चौकशी करा. पण SIT चौकशीत काहीच चुकीचं निघलं नाही. जरांगे पाटलांकडे काही प्रॉपर्टी निघली नाही, म्हणजे काहीच चुकीचं निघलं नाही. का? तुझ्या ताईचा अभ्यास खूप आहे ना, अभ्यासू ताई आहे. खरंच माझा अभ्यास कमी आहे रे. आत्ता एवढं पार्थ पवाराचं कुटाने झाले, आत्ता नाही तुझी संगीताताई काय बोलली. का? अभ्यासू आहे, अभ्यास खूप आहे. फक्त कुठल्या एका विशिष्ट पक्षाला तिनं साथ देत नाही बरं का, अभ्यासू आहे. खरंच माझा अभ्यास कमी आहे रे. इतकंच नाही, जेव्हा मुंबईला आंदोलनाला आमचे मराठा समाज गेले ना, त्यावेळेला तुझी संगीताताई एवढी अभ्यासू आहे की आधीच मुंबईत जाऊन राहिलेली होती बरं का तिनं. कारण तिला दिसलं ना गेलेला मराठा समाज तिथं दुकानं फोडायला आहे, पुन्हा हॉटेलमध्ये जेवायला गेला तर बिल नाही देता उठून यायला आहे, तिथं चोऱ्या करायला आहे. ही मराठा समाजावर तुझ्या संगीताताईनं आरोप केले बरं का, अभ्यासू संगीताताईनं. खरंच तुझ्या संगीताताईचा अभ्यास खूप आहे बरं का, माझा अभ्यास कमीच आहे. आणि जेव्हा तिनं मराठा समाजावर असे बोटं उचलले तेव्हा मी डायरेक्ट तिला विरोध केला की तू माझ्या मराठा समाजावर बोटं उचलली म्हणून. का? मी माझ्या मराठा समाजाशी एकनिष्ठ आहे. खरंच माझा अभ्यास कमी आहे बाबा. आणि हां, दुसरं एक, जेव्हा जरांगे पाटील मुस्लिम बांधवांना ती बोलले, मुस्लिम बांधवांनी आम्हाला मुंबईमध्ये मदत केली, तर डायरेक्ट तिनं काय म्हणती, कुणाच्या अवलादी? मोगलाच्या म्हणती बरं का. हे मुघली मराठा म्हणजे कोण? जरांगे पाटलांना सपोर्ट करणारा मुघली मराठा. आता फडणवीस साहेब टोपी घालून फिरतात, नारायण राणेचा पोरगा तो काय नितेश राणे टोपी घालून फिरतात. एवढंच नाही, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा टोपी घालून फिरतात. पण खरंच बरं का, ही तिला माहीत नाही का, अभ्यास खूप आहे तिचा. खरंच दादा माझा अभ्यास कमी आहे बरं का. कारण मला असं कुणावर विनाकारण खोट्या टीका करायला जमत नाही. पहिलं आपल्या भुजबळ साहेबांना म्हाताऱ्या नको त्या घाण शब्दात बोलली, आणि जेव्हा मग अंगावर आलं समर्थक तिची वाट लावायले, तेव्हा पुन्हा तिनं मग जरांगे पाटलांवर बोलायला चालू केलं. खरंच बरं का, खूप अभ्यास आहे तुझ्या संगीताताईचा. एवढंच नाही, आता आमच्या माधुरीताई, आता माधुरीताईचं ह्यांच्या जुन्याच ओळखी होत्या, ह्यांचा ग्रुप होता. पण नंतर काय झालं, ह्यांचं कालांतराने वाद तंटे झाले असतील, काही कारण असतील, पर्सनल असतील, सामाजिक काही कारण. पण पुन्हा मात्र त्या माधुरीताईच्या ग्रुपला हिनं नाव कुणाचं दिलं? जरांगे पाटलांच्या बायका म्हणे ग्रुपनं मला हे करतात. किती खरं बोलणारे आहे ना, अभ्यासू महिला आहे रे. खरंच तुझ्या संगीताताईचा अभ्यास खूप आहे. पण आम्ही राहिलो अडाणी माणसं, आमच्या जी होटात ती पोटात ते आम्ही जे आहे ते आम्ही सत्य बोलून टाकतोय. आमच्या समाजाशी एकनिष्ठ आहोत बरं का. पैशावर श्रीमंत होण्यासाठी, पत्रेच्या घरातून महालात जाण्यासाठी आम्ही पैसे घेऊन कधी समाजाची इज्जत कमी होईल किंवा समाजावर आम्ही टीका करणार इथली तर मी नाही. का? अभ्यास कमी आहे, फक्त अंतकरणात प्रेम आहे मला माझ्या समाजाविषयी. पण तुझ्या संगीताताईचा खूप अभ्यास आहे बरं का दादा. खरंच माझा अभ्यास इथं सुद्धा, म्हणजे सगळ्या बाबतीतच माझा अभ्यास कमी आहे. आणि आता एक गंमत सांगू का, संगीताताईनं माझ्या चारित्र्यावर डाग उडवले होते. कशासाठी? तर जेव्हा तिनं जरांगे पाटलांवर बोलत होती ना तेव्हा मी तिला विरोध केला की बाई म्हणलं तुझ्याकडे काय पुरावे नसताना तू जरांगे पाटलांविषयी आणि मराठा समाज बुधवार पेठेत गेला, आंदोलनाला आल्यावर त्यांच्या घरी येते, तो अशा शब्दात का बोलती, म्हणून मी एक वैचारिक विरोध केला. पण तुझ्या संगीताताईनं माहिती आहे का काय केलं? तिनं माझ्या आईला तर एवढ्या घाण, अरे बाबा मी बोलले होते, माझ्या आईला शिव्या दिल्या, बरं ठीक आहे मी उत्तरही दिले. पुन्हा तुझी संगीताताई काय अभ्यास सांगते. तुझ्या संगीताताईला हेही माहिती आहे बरं का की कुठं म्हणजे हैदराबादला का औरंगाबादला कुठं तरी, आता आम्ही संभाजीनगरच म्हणतो, पण तिनं औरंगाबादला का कुठं तरी आपले किन्नर लोक असतात ना त्यांच्याकडं म्हण हे आहे काय रेडा. ती काय म्हणली, अशा एका त्यांच्याकडं किन्नर लोकांकडं रेडा हाय, तो रेडा आणून लावते. ही तुझ्या संगीताताईची, अभ्यासू संगीताताईची भाषा होती बरं का. कारण त्या रेडेपशी तुझी संगीताताई अभ्यास करायला गेलती. काय करणार रे बिचारी, अभ्यास करायला जोडीदार घरात नव्हता ना, मग रेडेकडं जावं लागलं. आणि तिला माहिती आता इथं रेडा आहे,
म्हणून तिनं मग आम्हाला सांगायली की मी रेडा आणून लावते. आता ही आलती लावून घेऊन. खरंच माझा अभ्यास कमी आहे बरं का दादा. तुझ्या संगीताताईचा ना खूप अभ्यास आहे. इतकंच नाही, तिनं काय सांगितलं की ही सिंगल मदर आहे, जेवायला गेलं की तिथलं उचलून आणती, चोऱ्या चपाट्या करते, हिला कामावरून काढलंय. ही सगळं तुझ्या संगीताताईचा अभ्यास होता बरं का. पण मी कुठल्याही महिलेवर कुठलेही त्याची पूर्णतः माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही बरं का, कधीच. खरंच एखाद्याने जर आपल्याला, बघ ना तुझी संगीताताई किती अभ्यासू आहे, एखाद्याने तिला नवीन नंबरवरून तिला कॉल येतो आणि कॉल आला, कुणीतरी काही सांगितलं की असं आहे की ती लगेच सोशल मीडियावर भुंकते. ती बघत नाही बरं का ह्या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे, ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे. कारण अभ्यासू आहे तुझी संगीताताई, पण आमचा खरंच अभ्यास कमी आहे बरं का दादा, खरंच कमी आहे. आणि सगळ्या गोष्टी तुझ्या संगीताताईचा अभ्यास किती आहे ते केव्हा कळलं सांगू खरं, जेव्हा तुझी संगीताताई स्वतः आंदोलन केलं मुंबईला आणि फक्त एकच बाई तिच्या सोबत होती, दुसरं कुणी हे नव्हतं, तेव्हा कळलं की ही बाई किती अभ्यासू आहे आणि हिच्या मागं किती अफाट जनता आहे. खरंच बरं का दादा, मस्त तुम्हाला जाणीव करून दिलीच आणि बरं झालं सांगितलंच की माझा अभ्यास कमी आहे. पण तू सांगायच्या आधी मला पण माहित होतं की माझा अभ्यास कमी आहे. खरंच माझा अभ्यास कमी आहे आणि तुझ्या संगीताताईचा खूप अभ्यास आहे. आणि एक गोष्ट सांगते, तुझी संगीताताई किती धुतल्या तांदळाची आहे ना. तिनं मला म्हणली होती ना की कुठं हॉस्पिटलवरून काढले कामावरून आणि तिथं लपडे केले ना अमकन, मी पुरावे मागितले की मग तिची फाटली. डायरेक्ट म्हणलं तुला एका बापानं काढले असले तर पुरावे दे. तिची फाटली आणि पुन्हा सांगितलं की तो व्यक्ती माझ्याशी खोटं बोलला म्हणून. अगं मग अन्न खाती, खोटं बोललेल्या व्यक्तीचं तू का खरं धरलंस? बरं एवढं झालं, पण त्यावेळेला तुझी संगीताताई किती चारित्र्यवान आहे ना हे मला माहीत नव्हतं. किती धुतल्या तांदळाचे आहे हे मला माहीत नव्हतं. ते नंतर माझ्याकडे व्हॉट्सअपचे पुरावेच आले डायरेक्ट की तुझी संगीताताईला कुठून कुठून काढली आणि कशी कशी काढली, हे सगळे पुरावे आले बाबा. तुझी इच्छा जर असेल ना तर मी टाकू शकते बरं का सोशल मीडियावर. पण एक बाईची इज्जत नको कमी व्हायला म्हणून असं पूर्णपणे लिहिलेलं नाही टाकत. एक अक्षर खोडते टाकते, दुसरं खोडते टाकते का, सगळं वाचता नाही आलं पाहिजे. फक्त तुझ्या संगीताताईला कळलं पाहिजे की माझ्याकडं पुरावे आहेत. काय झोपतंय, BP, शुगर, कुणासोबत लग्न केलंय काय. तुझी संगीताताई खूप अभ्यास आहे. काय करणार, माझा अभ्यास खूप कमी आहे बरं का.